नमस्कार. 6 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन. तेव्हा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन व सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता बघूया ठळक घडामोडी. रंगकाम, नळ फिटिंग, शेती, ठिबक सिंचन आणि इलेक्ट्रॉनिक अशा सर्व कामांसाठी लागणारे साहित्य मिळण्याचे ठिकाण. विश्वसनीय आणि नामांकित नाव म्हणजे कुणाल हार्डवेअर अँड पेंट्स. आमच्याकडे सर्व साहित्य अतिशय योग्य दरात मिळेल. आमचा पत्ता यावल चोपाडा रोड, बस स्टँड जवळ, किनगाव. मोबाईल क्रमांक 7770050027. आम्ही एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते आहोत. यावल येथील भरडधान्य खरेदी केंद्रावर माहिती फलक लावण्याची शिवसेनेची मागणी. तहसील कार्यालयात दिले निवेदन. यावलला हिंदू राष्ट्र सेनेकडून कालीचरण महाराज यांच्यावरील राष्ट्रद्रोहाचे कलम कमी करून त्यांची सुटका करण्याची मागणी. तहसीलदारांना दिले निवेदन. बिनशेती प्लॉटमधील पैकी अर्थात छोट्या क्षेत्रावर नाव लावण्यासाठी आदेश व्हावे. प्रांत अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. पाडरसे येथील युवक बेपत्ता, फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार. यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे गाव ते घाट पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता दुरुस्त करावा. शिवसेनेची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन. किनगाव येथे श्रीमद भागवत महापुराण कथेची उत्साहात सांगता. श्री सच्चिदानंद सद्गुरू गजानन महाराज यांचा जयघोष करीत साकडी येथून शेगावकरिता गुरुवारी दिंडी रवाना. यावलला 4 दिवसात 15 ते 18 वयोगटातील 439 लाभार्थ्यांना केले लसीकरण. कोल्हावी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध. डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शोभा लक्ष्मण भिरोड यांची बिनविरोध निवड. यावल शहरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आयोजित संजय गांधी योजना शिबिरात 120 गरजूंचे अर्ज. शेगावसाठी साकडी गावातून निघालेल्या दिंडीचे यावल शहरात सम्राट मॉलजवळ उत्साहात स्वागत. दहिगाव ग्रामपंचायतच्या एका जागेकरिता माघारीच्या दिवशी एकही माघार नाही. एका जागेकरिता तिरंगी लढत निश्चित. यावल शहरात पत्रकार दिनानिमित्त यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेडकडून पत्रकारांचा सन्मान. तहसील कार्यालयात प्रशासनाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान. सरस्वती विद्या मंदिर शाळेत पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त गौरव. येथील पंचायत समितीमध्ये भाजपाच्या वतीने तसेच येथील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान. तर पत्रकार संस्था फैजपूरच्या विद्यमाने मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन उत्साहात साजरा. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. येथील केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी केंद्रावर नुकतेच काटापूजन करून खरेदीला सुरुवात झाली आहे. तेव्हा या केंद्रावर खरेदी दरसह शेतकऱ्यांकडून कपात करण्यात येणारी हमालीसह विविध माहितीचं फलक या ठिकाणी लावण्यात यावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आले आहे. गुरुवारी येथील तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीने निवासी नायब तहसीलदार RK पवार यांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की शासकीय भरडधान्य खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व खरेदी व्यवहारात विविध भरडधान्यात पारदर्शकता असावी म्हणून
खरेदी केंद्रावर संबंधित खरेदीदारद्वारा सविस्तर सूचना फलक लावण्यात यावे. संबंधित भरड धान्य खरेदी करताना घट्टी किती लागेल, प्रतवारीनुसार भाव काय असणार आहे, सरकारी हमाली फी प्रति किलो क्विंटल किती लागेल, शेतकऱ्यांचे त्यांचे स्वतःचे पोते अर्थात बारदान आणले असल्यास प्रति बारदान किती रुपये त्यांना तातडीने मिळतील याची माहितीचं फलक त्या ठिकाणी लावण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंद करून विक्री केलेले धान्य या ठिकाणी कोणी व्यापारी देत असेल तर त्याच्यावर देखील या ठिकाणी आढा बसावा म्हणून प्रशासनाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. सदर निवेदन देते प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, उपप्रमुख शरद कोळी, आदिवासी सेल प्रमुख हुसेन तळवी, संतोष धोबी, सागर देवांग, अजर खाटीक, पप्पू जोशी, कडू पाटील, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, भरत चौधरी, प्रवीण लोणारी, अनिल पाटील, प्रवीण अडकमोल, योगेश चौधरी, किरण बारी, सुधाकर धनगर, योगेश पाटील, नामदेव अडकमोल सह आदींची उपस्थिती होती. वरती पास आहे. संतोष बोलत जाय रे काही मग. अरे जय भवानी, जय शिवाजी. अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा. हिंदू न्याय सम्राट शिवसेना गुरु बाळासाहेब ठाकरेंचा. विषय असा आहे की परवाच नुकतंच भरड धान्य खरेदीचं काटापूजन झालं व शेतकऱ्यांचा भरड धान्य खरेदी सुरू झालेली आहे. शिवसेनेच्या वतीनं मी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करायला आलेलो आहे तहसीलदारांकडे सर्व कार्यकर्ते की या भरड धान्य खरेदीमध्ये पारदर्शकता असावी. जे खरेदीदार आहेत त्यांनी सर्व भरड धान्यांच्या किमतीचे बोर्ड, त्याचप्रमाणे भरड धान्य खरेदी करत असताना क्विंटल मागे किती कटोती लागणार आहे, किती घट्टी लागणार आहे, प्रतवारीनुसार काय भाव असणार आहे, या शेतकऱ्यांना त्यामध्ये पारदर्शकता असावी म्हणून हे निवेदन आम्ही या शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना देतो आहोत. त्याचप्रमाणे एक पुन्हा या निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की या खरेदी केंद्रावर शासनाच्या वतीनं एक कुणीतरी संबंधित अधिकारी किंवा व्यक्ती त्या ठिकाणी नोंद करण्यासाठी बसवण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्याच्या सातबाऱ्याच्या उतार्यावर शेतकऱ्याचाच माल या खरेदीदारांकडनं खरेदी होतो आहे का नाही हे त्या माध्यमातून स्पष्ट होईल आणि जो काही याच्यामध्ये जो गोंधळ होतो तो गोंधळ होणार नाही अशी आम्ही विनंती या निवेदनाद्वारे केलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावल शहरांच्या महिलांसाठी खुशखबर, आनंदाची बातमी. आता जळगाव भुसावळला सोन्या चांदीचे दागिने घ्यायला जायची गरज नाही. आता आपल्या यावल शहरातच आपल्या सर्वांच्या सेवेत राज ज्वेलर्स येथे सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने व त्यावर सर्वात कमी मजुरी, सर्व प्रकारचे सर्टिफाईड राशीरत्न खडे, चांदीचे ताट, ग्लास या ठिकाणी मिळतील. सर्वात शुद्ध सोने चांदीचे हॉलमार्क असलेले दागिने या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच महिला दिन, अक्षय तृतीया, दसरा, दिवाळी या सणाच्या दिवशी सोने खरेदीवर आकर्षक भेट. मग आता वाट कसली पाहता, चला तर आपल्या हक्काच्या या दुकानावर आपण सोने चांदी खरेदी करूया. भेट देऊया राज ज्वेलर्सला. पत्ता अपना बाजार शेजारी, गवत बाजार, यावल. प्रोप्रायटर शुभम वाणी. येथील तहसील कार्यालयात हिंदू राष्ट्र सेनेकडून निवेदन देत कालीचरण महाराज यांच्यावरील देशद्रोहाचे कलम कमी करण्याची मागणी तसेच त्यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी तहसीलदार महेश पवार यांना हिंदू राष्ट्र सेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कालीपुत्र कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे कलम लावण्यात आले आहे. कालीचरण महाराज भारत मातेचे अस्सल सुपुत्र आहेत. खोट्या महात्मा पदासाठी भारताचा पर्यायाने हिंदू बळी देणारे नकली राष्ट्रपिता नाही म्हणून भारत मातेच्या सुपुत्राला पोलिसांनी मुक्त करावे व त्यांच्या विरुद्ध लावण्यात आलेले राष्ट्रद्रोहाचे कलम काढण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदरचे निवेदन तहसीलदार महेश पवार यांच्याकडे धीरज भोळे, हिंदू राष्ट्र सेनेचे तालुकाध्यक्ष राहुल कोळी, पियुष भोईटे,
स्वप्नील कोलते, प्रेम कोलते, दुर्गेश पाटील, हर्षवर्धन भोईटे, विकास धनगर, भरत भोई, चंदन फेगडे, गोलू भोई, प्रांजल पाटील, गणेश वारुळकर सह आदींनी दिले आहे. छत्तीसगड सरकारने त्यांची लवकरात सुटका व्हावी आणि त्यांच्यावर कलम लावलाय तोही काढण्यात यावा. दररोज हिंदू धर्माच्या देवी देवतांच्या विडंबनेचे व्हिडिओ येत असतात. त्यांच्यावर कोणावरही कारवाई होत नाही. तरी सुद्धा कालीचरण महाराजांनी गांधींवर वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांना अटक केली व त्यांना राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. तो गुन्हा कॅन्सल करून त्यांना लवकरात लवकर सुटका करण्यात यावी ही आमची विनंती. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचतो. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. बिनशेती प्लॉटमधील पैकी अर्थात छोट्या क्षेत्राच्या खरेदी खतास नाव लावण्यासाठी आदेश व्हावे असे मागणीचं निवेदन यावल येथील प्लॉट धारकांनी फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे दिले आहे. तालुक्यातील बिनशेती बखड प्लॉट जागेचे सामायिकात प्लॉट विभाजन न करता खरेदी खत केल्यावर खरेदी खतप्रमाणे नाव 7/12 उतार्यावर तलाठी व मंडळ अधिकारी लावत नाहीये. तुकडाबंदी कायद्याचा भंग झाल्यामुळे उतार्यावर लावू शकत नाही असे तलाठी आणि मंडळ अधिकारी सांगतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तेव्हा बिनशेती प्लॉटमधील पैकी अर्थात छोट्या क्षेत्रावर नाव लावण्यासाठीचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी करावे अशी मागणी प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्याकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, भाजपा अनुसूचित जमाती तालुकाध्यक्ष अनिल डांबरे, विजय बारी, रमेश जोगी, संजय जोगीसह आदींनी दिले आहे. अधिकार नाही येतो तो फक्त आम्ही परवानगी देऊ शकत नाही असं म्हटलंय. याचा अर्थ परवानगी आहे असं नाही होत. वाचा नीट. त्यांनी फक्त खुलासा दिला आहे की अशी खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. तालुक्यातील पाडळसे येथील रहिवासी स्वप्नील एकनाथ कोळी वय 20 वर्ष हा तरुण 20 डिसेंबर रोजी कामावर जातो असं सांगून सोबत जेवणाचा डबा घेऊन घराबाहेर पडला. मात्र सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने आईवडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेच मिळून आला नाही. तेव्हा सदर तरुण हा कुठेतरी बेपत्ता झाला असावा म्हणून सदर तरुणाचे वडील अर्जुन एकनाथ कोळी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस करीत आहे. जर हा तरुण कुठे आढळून आल्यास तात्काळ फैजपूर पोलीस ठाण्यात किंवा कोळी कुटुंबाला या संदर्भातील माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. यावल भुसावळ मार्गावरील अंजाडे गाव ते घाट पोलीस चौकीपर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात देण्यात आले आहे. गुरुवारी शिवसेनेकडून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार यावल भुसावळ मार्गाचे
माजी आमदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्या निधीतून डांबरीकरण व दुरुस्तीकरण करण्यात आले होते. सदरील काम निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत यापूर्वीच शिवसेनेने तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज हा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे व मोठे खड्डे या रस्त्यावर ठिकठिकाणी पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता आहे. या खड्ड्यांमुळे सर्वच वाहनधारकांना शारीरिक आणि आर्थिक हाल सोसावे लागत आहेत. अनेक वाहनधारक जे दैनंदिनी वापर करतात त्यांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अंगदुखी असे विविध आजार आता जळले आहेत. हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तेव्हा संबंधित ठेकेदाराला सदर रस्ता हा तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना द्याव्यात. अन्यथा खड्ड्यामुळे जर काही अपघात झाल्यास, जीवित व वित्तीय हानी झाल्यास संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरत शिवसेना आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेनेचे उपप्रमुख शरद कोळी, आदिवासी सेल प्रमुख हुसेन तळवी, संतोष धोबी, सागर देवांग, अझर खाटीक, पप्पू जोशी, कडू पाटील, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, भरत चौधरी, प्रवीण लोणारी, अनिल पाटील, प्रवीण अडकमोल, योगेश चौधरी, किरण बारी, सुधाकर धनगर, योगेश पाटील, नामदेव अडकमोलसह आदींनी दिले आहे. बस आता येत आहे पुढे बोला. तालुका शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांना निवेदन देण्यात येत आहे की नुकताच यावल ते भुसावळ रस्ता हा 2-4 महिन्यापूर्वीच माननीय कैलासवासी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या निधीतनं करण्यात आला. त्याचवेळी त्याच्यानंतर लगेचच तो रस्ता खराब झाला. शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळेलाच निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं की या रस्त्याची चौकशी करण्यात यावी. संबंधित रस्ता खूप खड्डे पडलेले आहे, निकृष्ट दर्जाचा झालेला आहे अशी मागणी आम्ही केलेली होती. आणि आता या अंजाळे गाव ते वरती घाट चढल्यानंतर जी घाटामध्ये पोलीस चौकी आहे त्यात इथपर्यंतचा जो रस्ता आहे अंजाळे गाव ते घाट पोलीस चौकीपर्यंतचा अत्यंत खड्डेमय झालेला असून संबंधित ठेकेदाराने तो तातडीने चांगल्या गुणवत्तापूर्वक रिपेअर करण्यात यावा अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने मी करतो आहे. अन्यथा तो रस्ता जर करण्यात नाही आला आणि जर काही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली, कारण ते खड्डे इतके मोठे मोठे पडलेले आहेत की तिथे अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून मी शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो की ते खड्डे त्या संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून लवकरात लवकर व्यवस्थित चांगल्या गुणवत्तापूर्वक करण्यात यावे. अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका या बाबतीत घेईल, म्हणून हे निवेदन मी संबंधित अधिकाऱ्यांना देत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्याला केलं का? सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन तथा श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपूरचे अध्यक्ष हबप विजयकुमार देवचंद पाटील उर्फ विजुनाना यांच्या वाढदिवसानिमित्त किनगाव येथील ब्रहानपूर अंकलेश्वर राज्य मार्गालगत असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी एंटरप्राइजेस संचलित व्ही मार्टच्या प्रांगणामध्ये गेल्या 7 दिवसापासून श्रीमद भागवत महापुराण कथा वाचन सुरू होते. या सप्ताहाची गुरुवारी सांगता झाली. हबप भाऊराव महाराज पाटील सेवानिवृत्त प्राचार्य मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. या सप्ताहादरम्यान हबप शब्दप्रभू श्री पोपट महाराज कासारखेळा यांनी श्रीमद भागवत महापुराण कथेचे वाचन केले. या कार्यक्रमाचं आयोजन स्वर्गीय केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष, गॉडस्मिथ चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचे सचिव तथा
मथुराई गोवर्धन गोशाळा व श्री संत तुकाराम महाराज बौद्धेश्वर संस्था पंढरपूर व व्ही मार्टचे संचालक मनीष विजयकुमार पाटील यांनी केले होते. मोठ्या उत्साहात या संपूर्ण सप्ताहाची सांगता झाली. या सप्ताहात किनगावसह परिसरातील भक्त भाविकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. श्री सच्चिदानंद सद्गुरू गजानन महाराज यांच्या जयघोष करीत गुरुवारी सकाळी साकळी येथून शेगावकरिता दिंडी रवाना झाली. साकळी गावात ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करीत वाहनाद्वारे दिंडी मार्गस्थ झाली. तालुक्यातील साकळी येथील श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री संत गजानन महाराज फाउंडेशन यांच्या वतीने साकळी ते शेगाव दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात शेगावकरिता दिंडी रवाना झाली. तत्पूर्वी मनवेल रोडवरील जोशीज फार्म हाऊसमध्ये श्री संत गजानन महाराज मंदिरात पादुका पूजन आणि अभिषेक महाआरती संपन्न झाली. त्यानंतर मंदिरापासून साकळी गावाच्या श्री वाडेश्वर महादेव मंदिरापर्यंत पायी वारी काढण्यात आली व तेथून श्री संत गजानन महाराज नगरी शेगाव संस्थेने घालून दिलेल्या नियमानुसार स्थानिक प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून वाहनाने दिंडी रवाना झाली. गेल्या 10 वर्षापासून यशस्वी नियोजन या दिंडीचे होत असून हे 11वे वर्ष आहे. या दिंडीच्या यशस्वीतेकरिता श्री संत गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष ईश्वर बळगुजर, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर सह पदाधिकारी परिश्रम घेत आहे. समर्थ सद्गुरु श्री जय जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणास सुरुवात झाली होती. यात 4 दिवसात 439 लाभार्थ्यांनी लस घेतली. तर रुग्णालयात
मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध असून लसीकरणाचा लाभ 15 ते 18 वयोगटातील युवकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या हस्ते 15 ते 18 वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणास 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. यात ऑनलाईन नोंदणीसह लसीकरण करणे रुग्णालयात सुरू आहे. तर या 4 दिवसात येथे 439 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारी 74, मंगळवारी 128, बुधवारी 138 तर गुरुवारी 99 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. असे 4 दिवसात 439 लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून रुग्णालयात लसीकरणकरिता डॉक्टर शुभम तिडके, नानासाहेब घोडके, अमित तळवी, आरोग्यसेविका वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, संगीता गावित, शकील तळवी, कांचन चौधरी, फारुख तळवी, कुर्बान तळवी, वसंत कुमार सदांशू आदी परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील कोळनावी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध ठरली आहे. सर्वपक्षीय एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यामध्ये संतोष मांगो साळुंके, विलास नामदेव साळुंके, आधार सोमा सोळुंके, रामकृष्ण प्रकाश सोळुंके, कैलास महारू सोळुंके, पुंडलिक तुकाराम सोळुंके, काशीनाथ यशवंत सोळुंके, अनिल चावदस सोळुंके, भागवत दगा सोळुंके, मीराबाई आत्माराम सपकाळे, विमलबाई आधार सोळुंके, मच्छिंद्र कौतिक सोळुंके, सोपान रमेश सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून DJ तळवी यांनी काम पाहिले. तर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोळनावी ग्रामपंचायतच्या सरपंचा मंजुषा सोळुंके, सदस्य विकास उर्फ गोटू सोळुंके आदींनी पुढाकार घेतला होता. नाही हात खाली केलं. कोण नैवेद्य विकास सोसायटीची बिनविरोध सोसायटी 13 संचालक, बाकीचे 4 फॉर्म मागा. हां, कोण कोण निवडून आला त्याच्यात बिनविरोध? भागवत दादा सोळंके, कैलास तुकाराम सोळंके, संतोष मांगो सोळंके, मच्छिंद्र कौतिक सोळंके, विनोद रमेश सोळंके, आधार सोमा सोळंके, रामकिशन प्रकाश सोळंके, विमलबाई आधार सोळंके, मराबाई आत्माराम सपकाळे, कैलास मारू शिरागड सोळंके, अनिल चावदस सोळंके. किती लोक? विलास नामदेव सोळंके, काय सिद्धार्थ यशवंत सोळंके, हे पण इथले 13 बिनविरोध. तालुक्यातील डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शोभा लक्ष्मण भिरोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात बैठक होऊन शोभा लक्ष्मण भिरोड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड निश्चित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज भारंबे व विकास सोसायटीचे सचिव विजयसिंग पाटील यांनी कामकाज पाहिले. या निवडप्रसंगी सदस्य कल्पना राणे, अमोल भिरूळ, पद्माकर भिरूळ, किरण भिरूळ, कृष्णा झांबरे, दुर्गाप्रसाद महाजन, जगन्नाथ राणे, लुकमान तळवी, विलास राणे, धर्मा बाऊसकर, सुनील झांबरे, यदुनाथ पाटीलसह सोसायटीचे कर्मचारी हजर होते. चेअरमन झालेल्या शोभा भिरूड या माजी चेअरमन लक्ष्मण भिरूड यांच्या पत्नी आहेत. शहरात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 1 दिवसीय संजय गांधी निराधार योजना संदर्भात शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या लाभास पात्र ठरणाऱ्या 120 गरजूंनी अर्ज दिले आहे. तेव्हा आवश्यक कागदपत्रांचा पाठपुरावा करून महिला आघाडीकडून या सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याकरिता आता पुढाकार घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून गुरुवारी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदिरा गांधी योजना, विधवा, परित्यक्ता, अपंग आदी योजना संदर्भातील एक शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी संजय निराधार योजना समितीचे अध्यक्ष शेखरदादा पाटील होते. या कार्यक्रमात 120 गरजूंनी अर्ज दिले आहे. तेव्हा या संपूर्ण प्राप्त अर्जाची पडताळणी करून योजनेच्या लाभाकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जे अर्ज आज प्राप्त झाले आहेत त्यांची संपूर्ण
पूर्तता केल्यानंतर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना विभागात ते सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार महेश पवार, संजय गांधी योजना समितीच्या सदस्य योगिता देवकांत पाटील, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष MB तळवी, नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, सैनिक विजय धांडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा नीळ, महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष निलिमा धांडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष ममता आमोदकर, जिल्हा उपाध्यक्ष द्वारकाताई पाटील, उषा निळे, युवक शहराध्यक्ष हितेश गजरे, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, यशवंत जासूद, निवृत्ती धांडे, राकेश सोनार, रोहन महाजन, गजानन पाटील, दिलीप धनगरसह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवकांत पाटील यांनी सूत्रसंचालन, निलिमा विजय धांडे यांनी तर आभार प्रतिभा नीळ यांनी मानले. मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम न करण्याचे प्रदेश आम्हाला आदेश होते आणि लोकहिताचे जनहिताचे कामं आपल्या पक्षाच्या माध्यमातून झाले पाहिजे, लोकांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे हा उदात्त हेतू मनात ठेवून आमच्या महिलांच्या जिल्हाध्यक्षांना वंदनाताई चौधरी यांनी संसदीय जिल्ह्यात आयोजन केले असून या कार्यक्रमाचा जो दुसरं पर्व आहे ते यावल तालुक्यामध्ये आज त्याचा शुभारंभ होत आहे. एक दिवसीय कामचं आयोजन शहराध्यक्ष निलिमा धांडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई चौधरी त्याबद्दल राष्ट्रवादी महिला यावल तालुक्यात सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाला साकळी येथून शेगावसाठी निघालेल्या दिंडीचे यावल शहरात युवा सम्राट सुपर मॉलमध्ये स्वागत करण्यात आले. साकळी येथील श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था श्री गजानन महाराज फाउंडेशन यांच्या वतीने साकळी ते शेगाव वारीचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी ही वारी साकळी गावातून निघाली होती व ती यावल शहरात दाखल झाली. यावल शहरात भुसावळ रस्त्यावर असलेल्या युवा सम्राट सुपर मॉलमध्ये या वारीचं स्वागत करण्यात आलं. फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी, उपाध्यक्ष ईश्वर बळगुजर, कार्याध्यक्ष हर्षल बाविस्कर, पत्रकार हेमंत जोशीसह आदींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. युवा सम्राट सुपर मॉलचे व्यवस्थापक संदीप भैया सोनवणे यांनी सपत्नीक या ठिकाणी गजानन महाराजाच्या या वारीच्या पादुकाचे दर्शन घेतले व सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करून वारी पुढे मार्गस्थ झाली. आपल्या साखळी येथील सर्व गजानन भक्तांनी हाती घेतलं आहे याची प्रेरणा आमच्यात कायम संचारत राहावं आणि सदैव आमच्या हातून आपले व आपल्या परिसरातील व आपल्या गजानन भक्तांची सेवा करावं हीच या ठिकाणी प्रभूचरणी मागणी करतो. आणि आलेल्यांनी सर्वांनी केवळ हा अल्पसा आहार आणि चहाचा लाभ घ्यावा ही सम्राट मॉलतर्फे विनंती करतो. जय गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण श्री राखीव एका जागेकरिता पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 3 अर्ज प्राप्त झाले होते. तर आज माघारीचा शेवटचा दिवस होता. दुपारी 3 वाजेपर्यंत या तिघा उमेदवारांपैकी एकानेही माघारी घेतली नाही. म्हणून आता सर्वसाधारण श्रीच्या 1 जागेसाठी तिरंगी लढत निश्चित झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर दहिगाव ग्रामपंचायतची 1 जागा ही सर्वसाधारण स्त्री राखीव करण्यात आली व या ठिकाणी पोटनिवडणूक सुरू आहे. तर या एका जागेसाठी प्रारंभिक कविता लीलाधर पाटील यांचा अर्ज प्राप्त होता. तर उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी हेमलता चेतन महाजन व मीराबाई राजधर महाजन असे 2 एकूण एका जागेसाठी 3 अर्ज प्राप्त झाले होते. तर आज गुरुवारी माघारीचा दिवस होता. माघारीच्या दिवशी एकानेही माघार न घेतल्यामुळे आता सर्वसाधारण स्त्रीच्या 1 जागेकरिता कविता लीलाधर पाटील, हेमलता चेतन महाजन व मीराबाई राजधर महाजन यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिनांक 18 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून किनगावचे मंडळाधिकारी सचिन जगताप काम पाहत आहे. यावल शहरात पत्रकार दिनानिमित्त यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेडकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावल किसान प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये कंपनीच्या अध्यक्ष ज्योत्स्ना पाटील, उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी, सचिव शुभम पाटील, संचालक योगेश चौधरी, कुणाल कोल्हे, प्रतीक वारके, निलेश पाटील, दीपक पाटील, ग्राम प्रकल्पधारक राजेंद्र महाजन सातोद, मिलिंद महाजन कोरपावली, रमेश तायडे चितोळा आणि फील्ड ऑफिसर योगेश दिनकर चौधरी, दिग्विजय पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये शहरातील पत्रकार डी.बी. पाटील, सुरेश पाटील, अरुण पाटील, राजू कवडीवाले, अय्यूब पटेल, गोकुळ तायडे, फिरोज तडवी, जीवन चौधरी, सुनील गावडे, दीपक नेवे, रवींद्र आढाळे, शब्बीर खान, तेजस यावलकर, शेखर पटेल, विक्की वानखेडे, परवीन मेघे सह आदींचा सत्कार करण्यात आला. कोविडचे सगळे नियम पाळून आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न तर करत आहोत, पण प्रत्येकाकडे मास्क असल्यास आपण ते मास्क घालावे, असल्यास घाला, अन्यथा काही अडचण नाही. प्रयत्न तर असे असतील की कार्यक्रम हा आपला अर्धा पाऊण तासामध्ये आपण घेणार आहोत. ज्या पत्रकारांचा हा जीवन प्रवास कसा असतो, एक तालुका प्रतिनिधी असलेला पत्रकार आपला कशा पद्धतीने आपल्या इथपर्यंत अडचणींना सामोरं जात पर्यंत इथे आलाय, तो पण आपण इथे समजून घेणार आहोत 2-3 पत्रकारांच्या मार्फत. आणि यावर किसांच्या मार्फत आपण काय करू शकतोय या क्षेत्राकरता, त्याचे आमच्याकडे काही नियोजन आहे, ते पण आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. जे आम्ही आधी कधी मांडलं असते, पण त्याचं ते निमित्त नव्हतं. आजचं ते निमित्त आहे, म्हणून आज तो आपण तो विषय घेणार आहोत. येणाऱ्या काळात पत्रकारांकरता पण आपल्याकडे एक वेगळा असा एक प्लॅटफॉर्म आपण करणार आहोत, तयार करणार आहोत. त्याचा आम्ही फार विचार करून ठेवला, तो मी नक्कीच तुमच्याकडे वेळेनुसार मांडेल. तर सर्वप्रथम मी परिचय करून घेतो सर्वांचा. आमच्या संचालक मंडळातर्फे ज्योत्स्ना दीपक पाटील आपल्यात उपस्थित आहेत, कंपनीचे अध्यक्ष मॅडम. आमचे कंपनी सल्लागार दीपक पाटील सर आपल्यात उपस्थित आहेत. कंपनीचे आमचे गोकुळ पाटील सर आमचे संचालक उपस्थित आहेत. उपाध्यक्ष आमचे मुकुंदा चौधरी उपस्थित आहेत. कुणाल कोल्हे सर आमचे संचालक उपस्थित आहेत. शुभम पाटील सर आमचे सचिव कंपनीचे यात उपस्थित आहेत. आपल्या सर्व संचालक मंडळातर्फे मी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे आणि सगळ्या आपल्या वरिष्ठांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाला. सुरुवातीला मी माझ्या कंपनीची परिचय देण्याकरता एका आमच्या सल्लागार व्यक्तीस आमंत्रित करतोय. पहिले तर कंपनी काय आहे समजून घेऊ, म्हणजे ज्यांच्या मार्फत आयोजित केला गेला कार्यक्रम तो लक्षात आला, म्हणजे पुढचा कार्यक्रम आपल्याला घ्यायला सोयीस्कर होईल. सर्वप्रथम आपण यावर किसान का आपण स्थापन केले, त्याचं निमित्त काय आहे, का म्हणून आपण तो उद्योग उभा करतोय, ते जाणून घेण्याकरता विनंती करतो श्री दीपक पाटील सरांना की त्यांनी येऊन 2 शब्द कंपनीबद्दल म्हणाला. सर्वांना नमस्कार. आज 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त आणि पत्रकारिता दिनानिमित्त आपल्या तालुक्याचे जे काही पत्रकारितेचे प्रतिनिधी आहेत, वेगवेगळ्या पत्रकारांचे, त्या सर्वांचे मी मनापासून इथे स्वागत करतो. यावरती सांगतो सर कंपनी जी आहे तिच्यातर्फे आम्ही एक छोटा कार्यक्रम आयोजित केला की जेणेकरून आपण ज्या प्रत्येक क्षेत्रात काम करतात वेगवेगळ्या सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाहीचा जो 4था आधारस्तंभ आहे त्याचा जे तुम्ही कंटिन्युअस त्याला राखून ठेवलेला आहे किंवा याच्यावरती आपली नीव जी बांधून ठेवलेली आहे, तर त्यांचा आमच्याकडनं यावर सांगतो कंपनीतर्फे एक छोटा कार्यक्रम होईल नाही, तुमचा सत्कार समारंभ व्हावा आमचा उद्देश आहे. म्हणून 2 दिवसापासून आम्ही नियोजन केलं, पाटील सरांशी आमचं बोलणं झालं, तर त्यानिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहोत. तर सर्वात आधी आपल्याला सर्वांना शुभेच्छा पत्रकारिता दिनानिमित्त, जेणेकरून आज आपण छोटे कार्यक्रम आपण सत्कार समारंभ करू शकतो. तर मग या निमित्त यावर किसान फोटो सर एक छोटंसं एक प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. ज्या यावर किसान फोटो सर कंपनीची जी सुरुवात आहे ती MCL म्हणून मिलाकिन मुंबईची कंपनी आहे, जिची 2012 मध्ये स्थापना झाली. तर त्या कंपनीचे जे सर्वे सल्लागार आहेत ते डॉक्टर श्याम शिवाजी घोलप सर उपजिल्हाधिकारी बांद्रा डिव्हिजनला आहेत. तर त्यांनी त्यांच्या आईच्या नावाची कंपनी स्थापन करून आज आपल्याकडे ज्या समस्या आहेत किंवा पूर्ण देशभराच्या ज्या महत्वाच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सर्वात आधी जो आहे विषय आहे की शेतकऱ्यांना जी आर्थिक परिस्थितीची समस्या त्यांना जाणवत आहे किंवा त्यांच्या मालाला भाव नाही आहे. दुसरा विषय आहे की बेरोजगारीची ही वाढत चाललेली संख्या, त्याच्यानंतर पर्यावरणाचं जो संतुलन बिघडलेलं आहे बायोडायव्हर्सिटी. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांनी एक जो प्लॅटफॉर्म तयार केला
तर त्यामार्फत प्रत्येक तालुक्याला एक प्रोजेक्ट असणार आहे. त्या प्रोजेक्ट मार्फत आपण सर्व शेतकऱ्यांचे अगदी गवतामार्फत आपण सीएनजी गॅस कसा तयार करू शकतो. म्हणजे आपले जे तालुक्याचे सर्व शेतकरी असणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी पिकवलेल्या म्हणजे आपला जो इंधनासाठीचा जो लागणारा 7.5-8 लाख कोटी जो खर्च आहे प्रत्येक परदेशातून जो आपण ओपेक कंट्रीतून आपण क्रूड ऑइल म्हणून मागवतो, मग त्याच्याऐवजी प्रत्येक गाड्यांना पेट्रोल डिझेल जो लागणारा आहे तो आपला सर्व शेतकरी वर्ग कसा पिकवू शकतो याच्यासाठी त्यांनी एक बिझनेस मॉडेल तयार केला. त्याच्यानंतर उरलेला जो दुसरा प्रोडक्ट असणार आहे ते आपला पीएनजी असणार आहे जे आपल्या पाईप नॅशनल गॅस जो आपल्या एलपीजी सिलेंडरला रिप्लेस करणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं जे प्रोडक्ट असणार आहे ते 15% प्युअर कार्बन खत असणार आहे, सेंद्रिय खत. जे आज आपण शेतकऱ्यांना जे रासायनिक युरिया वगैरे जे वापरतो त्याच्याऐवजी आपण सेंद्रिय कसं वापरू शकतो. हे 3 प्रोडक्ट आपले पाईपलाईन प्रोडक्ट असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तर याच्या प्रोजेक्टची सुरुवात होणार आहे आपल्या तालुक्यामध्ये. तर त्या दुसऱ्या घटकाचा जो विचार आहे तो बेरोजगारी संख्या. बेरोजगारी ही कमी होणार म्हणजे आज आपल्याकडे हा प्रोजेक्ट आल्यानंतर बेरोजगारांना रोजगार मिळणार. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येकाला रोजगार मिळणार. आणि त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे की हे सर्व करत असताना साहजिक आहे पर्यावरणाचं संतुलन राखलं जाणार. कारण आपण हे जे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे आपण सर्व इको फ्रेंडली करणार आहे. तर मग याच्यातून आपल्या सर्व शेतकऱ्यांना बेरोजगारांना आणि पर्यावरणाला एक चांगल्या प्रकारे हातभार आपण लावू शकतो. आता हे सर्व करत असताना सर्वात महत्त्वाचा जो घटक असतो तो आपला एक भाग आहे. म्हणजे हे सर्व करत असताना साहजिक आहे प्रत्येक याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं मागच्या वेळी डी पाटील सरांची भेट झालेली, अरुणदादांची भेट झालेली आमची. तर आम्ही कुठलंही कार्य करत असताना यावर जर कुठलाही छोटासा कार्यक्रम असो किंवा मोठा इव्हेंट असो तर त्याला प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे, बरोबर, ज्याला आपण एक चौथा स्तंभ म्हणतो लोकशाहीचा. तर मग त्या अनुषंगाने आम्ही एक नियोजन केलं की का नाही जर आपलं प्रत्येक कार्यक्रम किंवा आपला प्रत्येक विचारसरणी जर आपल्या तालुक्याच्या प्रत्येक घटकापर्यंत प्रत्येक घरापर्यंत जर आपले प्रतिनिधी जर पोहोचवणार आहेत लोकप्रतिनिधी आपल्या पत्रकारितेचे, तर मग आपण आपला सत्कार का नाही केला जावा. तर त्या अनुषंगाने आज 6 जानेवारी ज्या वेळेस 1832 मध्ये दर्पण हा पहिला जे आपलं वृत्तपत्र सुरू केलं होतं तर त्या अनुषंगाने आज आपण त्याचं नियोजन केलंय. आणि छोटे खाणेगाव विना आज आपण आपल्या सर्वांचा आमच्या यावरती सरकार आणि संचालकांमार्फत आपला छोटे खाणे सरकार समारंभ आयोजित करू. आणि तो आयोजित झाल्यानंतर आपले काही मनोगत व्यक्त करायचे असतील तर ते आपण करूया. आणि त्याच्यानंतर एक छोटे खाणे नाश्त्याचं नियोजन आपलं असेल. फोटो घ्या. रवींद्र गोकुळ आमच्याकडे तेवढं हे देऊ. आमचे सातोदचे ग्राम उद्योजक आहेत. सातोद येथील तहसील कार्यालयामध्ये देखील प्रशासनाच्या वतीने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करीत तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार सह महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पत्रकारांचा गौरव केला. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमामध्ये पत्रकार DB पाटील, अरुण पाटील, राजू कवडीवाले, शेखर पटेल, सुनील गावडे, पराग सराफ, दीपक मेहगे, विक्की वानखेडे, शब्बीर खान,
फिरोज तळवी सह आदी पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. शहरातील सरस्वती विद्या मंदिरमध्ये देखील एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या ठिकाणी प्राचार्य जी.डी. कुलकर्णी यांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक सुहास देशमुख, लिपिक दीपक पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पत्रकार राजू कवडीवाले, अरुण पाटील, पराग सराफ, सुनील गावडे, दीपक नेवे, विक्की वानखेडे, शब्बीर खान, शेखर पटेल आदी पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. एक मिनिट सर. शहरातील पंचायत समितीमध्ये पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे सह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना सन्मानित केले. या प्रसंगी उपसभापती योगेश भंगाळे सह भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, विलास चौधरी सह मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच पंचायत समितीच्या आवारात ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देखील पत्रकारांना पत्रकार दिन निमित्त सन्मानित करण्यात आले. ग्रामसेवक रुबाब तळवी, ग्रामसेवक राजू तळवीसह सर्व ग्रामसेवकांनी एकत्रित येत पत्रकार डी.बी. पाटील, अरुण पाटील, राजू कवडीवाले, प्रमोद वाणी, सुनील गावडे, अय्यूब पटेल, पराग सराफ, तेजस यावलकर, विक्की वानखेडे, दीपक नेवे, शेखर पटेल सह पत्रकारांचा सन्मान केला. एकच माणूस आहे, सभापती दिसत नाही. डाव्या आणि उजव्या बाजूला माझ्या दोन्ही इकडे पेमेंट अरे विकी नाही गेलता ना आमरे मला पोरं संपर्क कार्यालय विकी नाही पटेल
इधर देख भाई पत्रकार है उसको पढ़ा पत्रकार नहीं बने बीबीसी चॅनल संपादक हा राजकीय होता पहिला. पत्रकार संस्था फैजपूर यांच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे हे होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं विधिवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आलं. त्यानंतर पत्रकार संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार लाला कोष्ठी, प्रवीण पाटील, वासुदेव सरोदे, संजय सराफ यांना सन्मानचित्र, स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजातील सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना सुद्धा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गुरुकुल संस्थेच्या वतीने खानदेशरत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज यांनी पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारुक मनियार, अरुण होले, श्याम पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी मंचावर खानदेशरत्न शास्त्री भक्तिकिशोरदासजी महाराज, प्रांताधिकारी कैलास कडलग, फैजपूरचे DYSP डॉक्टर कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेसचे गटनेता कलीम खान मनियार, माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक पाटील सर, शबाना बी, भाजपा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिफ ठेकेदार, पत्रकार अरुण होले, पत्रकार संस्था अध्यक्ष शेख फारुक मनियार सह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार समीर तडवी यांनी तर आभार पत्रकार नंदकिशोर अग्रवाल यांनी मानले. या कार्यक्रमामध्ये यावल रावेर तालुक्यातील मान्यवर पत्रकार आणि समाजसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. हमारे शहर की नामवर हस्ती मोहतरम अलहाज रूप जनाब साहब भी यहाँ तशरीफ ले आए हैं. सूरज के डूबने की खबर आम हो गई, सूरज के डूबने की खबर आम हो गई, रोशन करो चाहत की अब शाम हो गई. या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या अपप्रवृत्ती आणि समाजात जे काही चांगलं वाईट घडत आहे त्याचा आरसा उभा करायचं काम आपल्या सर्वांकडून आज होत आहे आणि हा आरसा दाखवायचे काम करताना कोणी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्यांचं नावच बाळशास्त्री म्हणजे मी पण शास्त्री आणि तेही शास्त्री म्हणजे त्याच प्लॅटफॉर्मवरती मी देखील आहे आणि मला आनंद त्या गोष्टीचा आहे
की बाळशास्त्रींनी ज्या युनिव्हर्सिटीमधनं शास्त्री पदवी मिळवलेली होती त्याच युनिव्हर्सिटीची माझी पण शास्त्री पदवी आहे आणि मी खूप जास्त त्यांचा आभारी आहे, कारण मी त्यांचं सगळं वाचलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला 1832 मध्ये आय थिंक दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ही पत्रकारिता करणे तुम्हाला अनुभव असेल सगळ्यांना, तुम्ही जे चांगलं घालतात आणि स्वामींचा सत्कार करता भानुभाऊंचा खूप खूप शुभेच्छा. माळा देनेवाला कोण आहे सर? माळा देनेवाले स्वामीजी. माळा कभी नाही फेकी. दर्पण म्हणजे आरसा. ही जी आपली लोकशाही आहे ते लोकशाहीचे 3 स्तंभ आहेत. एक विधिमंडळ, एक न्यायपालिका आणि एक प्रशासन. आणि चौथा एक आदर्श स्तंभ म्हणजे आपले पत्रकारिता, मीडिया आपण त्याला बोलतो. त्याच्या 3 स्तंभांचे जे काम चालू आहे त्याच्यावर लक्ष ठेवून असतो हा आपला चौथा स्तंभ आणि खऱ्या अर्थाने तो खूप महत्वाचा स्तंभ आहे. या ठिकाणी आपण जे आपण दृश्य बघतोय तिथे विविध धर्मांचे लोक आहेत, विविध जाती धर्माचे लोक आहेत, पण सगळे एकत्र आहे. आज आपण तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.